दिवसभरातील राजकीय महत्त्वाच्या टॉप 9. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपुरातील 4 महामार्ग जाम. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी मागणीपत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय घेता येईल ते आम्ही करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. पंजाबच्या धर्तीवर राज्यात आंदोलन करणार. सरकारने जागा दिली तिथं जाणार नाही. महामार्गावरच थांबणार. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. बच्चू भाऊंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा. बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं. मंत्रीपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते. अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका. गाड्या फोडायच्या असतील सत्ताधाऱ्यांच्या फोडा. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय पैसे मान्य होणार नाहीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर वंचितच्या सुजात आंबेडकर यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची भावना. तर पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो अशी ही भावना. रोहित पवारांनी दाखवलेलं ट्रम्प यांचं आधार कार्ड खोटं निघालं. आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. आधार कार्ड खरं की बनावट याची चौकशी करण्याची गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का? संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख प्रकरणात वेळ खर्च करावा. रोहित पवारांच्या फडणवीसांवर निशाण. दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धनगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले? चौकशी करून कारवाई करा. बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं. धनगेकरांची मागणी. माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतीबद्दल आहे. अजून वेळ संपलेला नाही. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखीन मोठा स्फोट. रवींद्र धनगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा. बिल्डरच्या बाजूनं बॅकआउट झाल्या संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरचा करारात उल्लेख. त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा. धनगेकरांची मागणी. धनगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजपा नेत्याचा अपमान केला नाही. कोणत्याही समाजावर अन्याय नको हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. नवनाथ बन यांच्याकडून धनगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख. रवींद्र धनगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेत आले. बन यांची टीका. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धनगेकरांना समन्स. धनगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचं समन्स. धनगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा आरोप केला होता. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरेंच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवारांच्या अहिल्यानगरच्या दौऱ्याआधीच पक्षाला धक्का. पवारांचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरेंचा आई सुलथे भाजपात. शरद पवार 2 नोव्हेंबरला अहिल्यानगर दौऱ्यावर असणार. माजी आमदार बाबाजानी दुराणींची काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांकडून दुराणींना नियुक्तीपत्र. निवडणुकीच्या तोंडावर दुराणी यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी.